शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या गच्छंतीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये संत प्रतिक्रिया येत असून शिवसेनेच्या 80हून अधिक पदाधिकारी यांनी आपले राजीनामे पक्षप्रमुखाकडे पाठवले आहेत। यामध्ये जिल्ह्यातील तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीमधील सदस्यांनी देखील आपले राजीनामे पक्षप्रमुखाकडे पाठवले आहेत। गंगाप्रसाद आनेराव यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत पक्ष वाढवण्यासाठी काम केले होते, पण तरी देखील त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। त्यांनी आज परभणी येथील सावली विश्रामगृह येथे बैठक घेत आपले राजीनामे पक्षप्रमुखांकडे पाठवले आहेत। राजीनामा देण्याचं कारण आताच आमचे सहकारी सर्वांना सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय गंगाप्रसाद आनेराव साहेब आम्हाला जसं कळतं तसं ते शिवसेनेत, मला वाटतं त्यांचे 35-40 वर्ष शिवसेनेत गेलेले आहेत आणि अतिशय आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनाच काल पदावरून काढलं असं आम्हाला कळालं। आम्ही सगळेच व्यथित झालो आणि व्यथित होऊन आम्हाला वाटायला की पुढच्या काळामध्ये आमच्या देखील असल्या प्रकारचा अन्याय होऊ शकतो, म्हणून आम्ही आज सगळे एकत्र येऊन सामूहिक आम्ही राजीनामे दिलेले आहे। कशामुळे पदावरून काढला, काय कारण कळालं का? नाही, आम्हाला कळलंच नाही। ते त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, 35-40 वर्षे संघटनेत घातले, उद्धव साहेबांचा पक्षप्रमुखांचा आदेश हे सावध मानून त्यांनी काम केलेलं आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव साहेब यांच्या काल जी आम्हाला बातमी कळाली की बाबा जे शिवसेनेचं बाळकडू जे पेळलेलं आहे, या माणसानं आतापर्यंत शिवसेनेचे 37 वर्षे शिवसेनेमध्ये एक निष्ठेनं राहिलेल्या माणसाला आज पक्षाकडून ही वागणूक येत असेल तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना काय करायचं? की आपल्या जिल्हाप्रमुखाला मी उदाहरण देतो, माझी कालची होऊ घातलेल्या जिल्हा परिषदमध्ये परभणी जिल्ह्याचा पक्षाचा कोणताही पदाधिकारी परभणीमध्ये आला नाही। परभणी जिल्ह्याचं एकमेव उदाहरण परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि जिल्हाप्रमुख म्हणून जे माझ्या गावामध्ये सांगता सभा होती, त्या सांगता सभेला जिल्हाप्रमुखांनी जे आक्रमक भाषण केलं, त्या आक्रमक भाषणामुळं मी आज या जिल्हा परिषद सभागृहामध्ये असताना सुद्धा त्याच्यावर जे अन्याय होत असेल तर मग आम्ही पक्षामध्ये राहून काय उपयोगाचं? या कारणास्तव सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे ठरविले आहे। राजीनामा देण्याच्या मागचं कारण काल जी आमच्या जिल्हाप्रमुखाच्या संदर्भात जी बातमी आली, ती बातमी सर्वांना वाचताच सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना संपर्क करून आज आम्ही सर्वजण पदाधिकारी एकत्र जमून सर्वांनीच असा निर्णय घेतला की आपल्या जर काम करणाऱ्या जिल्हाप्रमुखावर जर अन्याय होत असेल, कुठलंही कारण नसता आम्ही त्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून मी 2013ला तालुका प्रमुख झालेला आहे, तेव्हापासून आनेराव साहेबाच्या हाताखाली आम्ही सर्वजण एका जुटीनं कुठलाही संकोच न ठेवता काम करणारे शिवसैनिक ह्या परभणी जिल्ह्यात आनेराव साहेबासारखा जिल्हाप्रमुख म्हणून 2 वेळेस त्यांना जिल्हाप्रमुख पदाची संधी मिळाली आणि काम करत असताना त्यांच्या माध्यमातून कुठलीही चूक न होता एक छोटंसं कारण म्हणून एक मीटिंग मुंबईला एका मीटिंगला गैरहजर राहिल्यामुळं जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याचं काम केलं। त्या मीटिंगला आम्ही सुद्धा 4 जण नव्हतो। त्याचं कारण लगनसराई, खूप मोठ्या प्रमाणात लगनसराईच्या तारखे आहेत आणि आपल्याच पदाधिकाऱ्याच्या कुठल्या तरी जवळचे लग्न, कोणाच्या तरी घरातले लग्न, ह्या कारणावर आम्ही सगळेजण नाही गेलो। त्याच कारणावरून आपल्या जिल्हाप्रमुख पदावरून कमी करण्याचं काम केलं। मग त्याच कमी करण्याचं मागचं कारण म्हणून आम्ही सर्वजण एकत्र जमून आज आम्ही बी सार्वजनिक मी जिंतूर तालुका प्रमुख राम शर्मा, जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो। आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी वयाच्या 21व्या वर्षी जिल्हा परिषद गेलेली होती। माझं सांगायचं तात्पर्य एक आहे की मला जेव्हापासून समजते तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो। 2 वेळेस जिल्हा परिषद, 2 वेळेस पंचायत समिती मी लढलेली आहेत आणि पक्षामध्ये मी इमानगीद्वारे काम करतो। आणि जेव्हापासून माझ्याबरोबर आपले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसादजी आनेराव हे बी आमच्याबरोबर काम केलेले आहेत आणि आनेरावने स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते, सभापती होते। पण काल जी एक बातमी आम्हाला कळाली की आनेरावला या पदावरून हटलं, तर ती बातमी ऐकल्यानंतर इतका म्हणजे आश्चर्याचा धक्का लागला की हे म्हणजे कसं काय झालं। की मला एकच पक्षाला विनंती होती
की अगर सच्चा शिवसैनिकावर जर पक्ष जर अशी जर कारवाई करत असेल तर आम्हाला सर्व शिवसैनिकाला, आमच्या परभणी जिल्ह्याच्या सर्व शिवसैनिकांना, महिला आघाडींना आम्हाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आम्ही एक सामूहिक असा एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही सर्व पदाधिकारी म्हणजे परभणी जिल्ह्यातले प्रॉपर आणि सर्व तालुक्यातले 90-95% पदाधिकारी, युवा शिवसेना, महिला आघाडी आम्ही सर्वजण पक्षाकडे आम्ही सर्वजण राजीनामा देत आहोत. आता तुम्ही कोणत्या पक्ष जाणार आहे? नाही, आम्ही पक्ष आम्ही ते ठरवू काय करायचं, पण आम्ही सर्व शिवसैनिक एका जागी येणार. जसं परिवार आहे, परिवारामध्ये एक परिवारात सगळं एका जागी जर असला तर परिवार एक आहे, तसे आम्ही सर्व शिवसैनिक एका जागी येत. काय निर्णय घ्यायचा ते आम्ही नंतर ठरवू. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.